नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनुरे आपणा सर्वांचं या अर्थशास्त्राच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर सुरू करूयात आजच्या पाठाचं हे लेक्चर, लोकसंख्या वाढीची कारणे व परिणाम. तर हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपणा सर्वांना माहिती आहे, मागच्या पाठामध्ये आपण हा जो युनिट 2 आहे यामध्ये लोकसंख्या या युनिटचं नाव असून यामध्ये आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, लोकसंख्येची वैशिष्ट्ये याबद्दल आपण माहिती पाहिली. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या वाढीची कारणे व त्याच्या समस्या हा पाठ आपण या ठिकाणी पाहू. तर कॉजेस ऑफ ग्रोइंग पॉप्युलेशन अँड प्रॉब्लेम ऑफ ओव्हर पॉप्युलेशन, तर हा पाठ आपण या ठिकाणी पाहू. त्यालाच आपण कारणे आणि परिणाम म्हणलेलं आहे. तर आपणा सर्वांना माहिती आहे, भारत हा जगामध्ये एक दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. तर जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एक सर्वात मोठी अवाढव्य लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे. आणि एकीकडे या लोकसंख्येचे काही फायदे आहेत तर काही तोटे, ज्याला आपण समस्या म्हणतो. तर ही जी काही भारताने ज्या प्रमाणात ही लोकसंख्या वाढत आहे, तर ती वाढण्याची कारण काय, ती विशेष करून आपण भारताच्या संदर्भात पाहू. भारताच्या संदर्भात एवढी मोठी लोकसंख्या जगाच्या तुलनेत भारतातच का वाढते, यासंबंधीच्या कारणांचा आपण वापर करू. आपणा सर्वांना माहिती आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक दुष्परिणाम, अनेक समस्या, अडचणींना आपणा सर्वांना तोंड द्यावं लागतं. तर या स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे असं हे चित्र आपल्या अवतीभोवती सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र आपणाला हे पाहायला मिळते. तर ह्या प्रचंड लोकसंख्येमुळे लोकांना पुरेसं खायला भेटत नाही, राहायला भेटत नाही. याचं सार्वजनिक सुविधांवर, सोयीसुविधांवर ताण येतो, ज्याचा अनुभव आपण या कोविडच्या रूपानं आपण पाहतो आहोत. तर ही जी वाढती लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या का बरं वाढते आहे, तर त्यासंबंधी कारणांचं आपण या ठिकाणी पाहू. तर हे दुसरे एक चित्र आहे, पहा. म्हणजे एवढी प्रचंड लोकसंख्या आहे की लोकांना बसायला जागा नाही. म्हणजे रेल्वेच्या डब्यात सीटांवर तर लोक बसलेलेच आहेत, पण त्याच्यापेक्षाही जिथं जागा मिळेल अक्षरशः या डब्यांमध्ये लोक कोंबलेले आपणाला दिसतात. एवढंच नव्हे तर या रेल्वेच्या टॉपवरती देखील, म्हणजे त्यांनी इंजिन पण सोडलेलं नाही, इंजिनवरती देखील लोकसंख्या दिसते. म्हणजे एवढी प्रचंड लोकसंख्या, याचा संपूर्ण म्हणजे अशा प्रकारचा हा जो भार आहे हा देशावर पडतो. तर लोक रेल्वेमध्ये जर प्रत्येक सीटवर बसले तर ते प्रॉब्लेम नाही, रेल्वेला वाहून नेण्याची प्रॉब्लेम नाही, ते सफिशियंट आहे. पण ही मात्र हेच ते समस्येच्या रूपानं आपणाला याच्याकडे बघावं लागेल. तर ही समस्या म्हणजे ही जी लोकसंख्या वाढ आहे ती का झाली, तर त्याचे आपण साधारण कारणं काय आहेत, आता याच्याकडे आपण येऊ. तर आपणा सर्वांना माहीत आहे की लोकसंख्या वाढीचं एक प्रमुख कारण जर सांगितलं तर आपणाला बालविवाह हे लोकसंख्या वाढीचं प्रमुख कारण म्हणता येईल. कारण का, की भारतामध्ये हजारो वर्षापासून म्हणजे लहानपणापासूनच विवाह केले जातात. अगदी काही कित्येक वर्षापूर्वी आपण इतिहासामध्ये किंवा इतर यासंबंधी ऐकलं असाल की बालकांचे अगदी पाळण्यामध्ये विवाह होत असे. मग त्याच्यावरूनच हा बालविवाह शब्द आलेला आहे. म्हणजे
आज जे शास्त्रीयदृष्ट्या विवाह करण्यासाठी एक निश्चित असं वय आपणा सर्वांना माहिती आहे, 18 आणि 21. स्त्रियांसाठी 18 आणि पुरुषांसाठी 21. पण याच्यापेक्षा कमी वयात लग्न करणे याला आपण बालविवाह म्हणतो. तर अशी ही जी एक समस्या भारतामध्ये आहे, बालविवाह याच्यामुळे भारतामध्ये लोकसंख्या वाढते. तर ही बालविवाहाची जी काही परंपरा आहे ही अगदी प्राचीन परंपरा, पुरातन परंपरा राहिलेली आहे. म्हणजे अजूनही आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे अगदी लहानपणी मुलगा आणि मुलगी वयात येण्यापूर्वीच लग्न केले जातात. तर दुसरी गोष्ट, सध्या भारतामध्ये जरी आज आपण विवाहाच्या संदर्भात पाहिलं तर जगाच्या तुलनेत भारतामध्ये हे विवाहाचं सरासरी जे वय आहे ते जगाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचं दिसते. म्हणजे जगाच्या तुलनेत कमी आहे, म्हणजे खूप लवकर आजही आपल्या देशामध्ये विवाह होतात. तर हे वय काय आहे, तर साधारणपणे 2001च्या काळातील आपण लक्षात घेतलं तर हे वय होतं म्हणजे 18.3 वर्ष आणि पुरुषांचं 22.7 वर्ष. तर अशा प्रकारचं वय. पण जगामध्ये आजही जे प्रगत देश आहेत तिथे 28 आणि 32 अशा प्रकारचं वय त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त वय झाल्यानंतर त्या ठिकाणी लग्न करून येतं. तर या बालविवाहाचा आणि लोकसंख्या वाढीचा काय संबंध असतो, तर आपणाला माहिती आहे की आपण TFR टोटल फर्टिलिटी रेट ही एक संकल्पना आपण मागच्या वेळेस पाहिली होती. त्याच्यामध्ये असं दिलेले आहे की एखादी स्त्री म्हणजे तिला मिळालेल्या एकूण प्रजोत्पादन काळात ज्या आपण अपत्यां जन्माला घालते त्याला आपण एकूण प्रजोत्पादन असे म्हणतो, एकूण प्रजोत्पादन दर, टोटल फर्टिलिटी रेट. तर बालविवाह जर ज्या समाजात मोठ्या प्रमाणावर घडून येतात तर त्या समाजामध्ये त्या स्त्री पुरुषांना म्हणजे त्यांचा प्रजनन काळ हा वाढणारा असतो. म्हणजे त्यांना जास्तीचा अवधी मिळतो, त्याच्यामधून ते जास्तीची अपत्य जन्माला घालतात. जर विवाहाचं वय जर जास्त असेल त्यांना मिळणारा हा प्रजनन काळ हा कमी असतो, त्यामुळे त्या ठिकाणी ते कमी अपत्य जन्माला घालतात. म्हणजे आपण या पॉईंटवर आहोत, स्त्री पुरुषांच्या ह्या प्रजनन काळामध्ये बालविवाहामुळे वाढ होते. म्हणजे जेवढं बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे तेवढं हे प्रजनन काळाचं वाढ त्या ठिकाणी होते, परिणामी जन्मदरात वाढ होते, म्हणून लोकसंख्या वाढते. म्हणून बालविवाह हे एक लोकसंख्या वाढीचं कारण आहे असं आपल्याला सांगता येते. तर दुसरं कारण आहे एकत्र कुटुंब पद्धती. तर भारतामध्ये अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. नव्हे तर आजही तुम्ही आम्ही अनेक लोक एकत्र कुटुंब पद्धतीचा एक भाग आहोत. काही लोक असतीलही, काही नसतीलही, पण आजही बहुतांश प्रमाणात ही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. तर आता याचा हा संबंध लोकसंख्या वाढीशी काय आहे, काय कारण आहे, तर पहा, ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपणाला माहीत आहे की कुटुंबात जन्म घेणाऱ्या बालकाची जी जिम्मेदारी असते, बालकाचं जे संगोपनाची जी जिम्मेदारी असते, जबाबदारी असते, म्हणजे बालकामध्ये, कुटुंबामध्ये जो कोणी बालक असो हा एक कुटुंबाचा सदस्य असो, तर यासाठी संपूर्ण त्या कुटुंबामध्ये एक स्नेह, आपुलकी, एक सामूहिक जबाबदारी असते. सामूहिक जबाबदारीने त्या ठिकाणी कार्य करताना दिसतात. तर यामध्ये जर एखाद्या बालकाचा, एखाद्या शिशूचा त्या ठिकाणी जन्म झाला असेल तर जन्म झाल्यानंतर त्या बालकाच्या संगोपनाची जबाबदारी ही केवळ त्या जन्मदात्या पालकांची नसून
त्या संपूर्ण कुटुंबाची मानली जाते. त्याच्यामुळे त्या जन्मदात्या पालकांवर विशेष असा भार त्या ठिकाणी पडत नाही. परिणामी हे जे पालक आहेत ते म्हणजे बालकाच्या जन्मावर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत नाहीत. परिणामी कुटुंबात जन्म घेणाऱ्या अपत्यांची संख्या अशा रीतीने वाढत राहते. त्याच्यामुळे हे एक कारण आपल्याला सांगता येते. कारण का पहा, आर्थिक जबाबदारी संपूर्ण कुटुंबाची मानलेली जाते. त्याच्यामुळे मूळ जे पालक आहेत त्यांना याच्याशी त्या ठिकाणी तेवढं काही त्यांना त्रास होत नाही. परिणामी हे जे काही अपत्य आहेत, हे जी काही मुलं आहेत, या सर्वांचं यांच्या संगोपनाची जिम्मेदारी सर्व लोक करत असल्या कारणाने यांना वैयक्तिक फारसं त्यांना ताण येत नाही. परिणामी अशा या कुटुंबामध्ये अनेक अपत्य जन्माला घातले जातात. तर हे एक त्या ठिकाणी कारण आहे. दुसरं कारण आहे विवाहाची अनिवार्यता. पहा, भारतीय समाजात विवाह एक पवित्र संस्कार मानले जाते. सर्वांना माहिती, पवित्र संस्कार मानले जाते. तर यावरून म्हणून आपण पवित्र रिश्ता नावाचा सिरियल चालू करतो. तर ते या संदर्भातच म्हणजे विवाह एक पवित्र संस्कार त्या ठिकाणी मानले जाते. मग त्याच्यामुळे ज्या समाजामध्ये हे म्हणजे विवाह पवित्र संस्कार तर आहेच, त्यासाठी हे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. जे कोणी स्त्री पुरुष लग्न करणार नाहीत, विवाह करणार नाहीत, अशांना एक सामाजिक नियमनाद्वारे प्रतिबंध केला जाते. म्हणजे त्यांचा तिरस्कार आणि उपेक्षा केली जाते. त्यांना हिणकस नजरेनं पाहिले जाते. अविवाहित जे लोक आहेत, जे लोक लग्न करणार नाहीत, अशांना अशा रीतीने समाज एका वाईट दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो. परिणामी का पाहतो? कारण का विवाह करणे हे एक पवित्र संस्कार आहे भारतीय परंपरेनुसार. जर विवाह करणार नाहीत तर हे एक कुठेतरी समाजविरोधी वेगळ्या प्रकारचे लोक आहेत अशा नजरेनं या ठिकाणी त्यांना पाहिले जाते. म्हणजे अपमान आणि उपेक्षेच्या नजरेनं त्या ठिकाणी त्यांना वागणूक देण्यात येते. मग ह्या सामाजिक प्रतिष्ठेला या सामाजिक नियमनाला घाबरून अनेक लोक, इच्छा असो वा नसो, बहुसंख्य स्त्री पुरुष भारतामध्ये विवाह करताना दिसतात. पहा, विवाह हे एक स्वैच्छिक घटना आहे. म्हणजे जोपर्यंत त्या पालकांना आपण पुढे येणाऱ्या म्हणजे विवाह नामक या परंपरेत पडून एक कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो, तर हा विश्वास आल्याखेरीज विवाह होऊ नये. मात्र या ठिकाणी हा सामाजिक दंडक असल्या कारणाने म्हणजे विवाह हे अनिवार्य मानल्या गेल्या कारणाने अनेक लोक अनिच्छेनेच का होईना म्हणजे प्रतिष्ठेसाठी ते विवाह करतात. विवाह केले साहजिकच त्या ठिकाणी म्हणजे अनेक अपत्य जन्माला येतात. परिणामी लोकसंख्या वाढ होते. म्हणजे विवाह हे जे आवश्यक असल्यामुळे जर लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जर हे केलं, म्हणजे हे पाश्चिमात्य देशात आजही आहे, विवाह हे अनिवार्य आहे असंच नाही. त्या ठिकाणी लोक आपापलं एकटे जीवन ते जगू शकतात. मग त्याच्यामुळे विवाह करूनच अपत्य जन्माला घालावं किंवा केलंच पाहिजे असा काही दंडक त्या ठिकाणी दिसून येत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून आजही या देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये लोकसंख्या कमी दिसते. पण आमच्याकडे लोकसंख्या का वाढते त्याचं हे कारण आहे विवाहाची अनिवार्यता. तर हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. दुसरं आहे धार्मिक समजुती. पहा, धार्मिक समजुती आमच्या अनेक अशा चुकीच्या धारणा आणि धार्मिक समजुती आहेत ज्या अप्रत्यक्षपणे ह्या लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देत असतात. तर ते काय, कोणत्या धार्मिक अशा समजुती आहेत? तर त्याच्यामध्ये पहिलं धार्मिक समजूत सांगतात ते आपल्याला की स्त्री पुरुषांना
अपत्य असले पाहिजेत, मुले असलेच पाहिजेत. आता पहा, विवाहाची अनिवार्यता ते एक होतं कारण, आणि त्याच्यामध्ये विवाह झाल्यानंतर त्या अपत्यांना, त्या दाम्पत्यांना अपत्य असलंच पाहिजे. म्हणजे मुले असले पाहिजेत, मुले जन्मास घातली पाहिजेत, मुले असलीच पाहिजेत. तर ज्यांना म्हणजे मुले आहेत त्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीने पाहिले जाते, आणि अपत्य नसलेल्या स्त्री पुरुषांना समाजामध्ये हीन नजरेने पाहिले जाते. म्हणजे त्यांचा एक उपेक्षा केली जाते, त्यांचा तिरस्कार केला जातो. आणि या अपत्यहीन स्त्री पुरुषांना लोकांच्या वेगवेगळ्या निंदेचाही या ठिकाणी सामना करावा लागतो. तर ह्या ज्या काही अनेक धार्मिक गैरसमजुती आहेत, त्याचा परिणामातून हे सगळं होतं. आणि विशेष करून अपत्य तर असलेच पाहिजेत, त्यामध्ये देखील पहा आमच्या समजुती की मुलगा असला पाहिजे. वंशामध्ये, कुटुंबामध्ये एक तरी मुलगा असला पाहिजे. कारण का मुलगा का बरे असला पाहिजे, तर पुत्र जन्माशिवाय पितरांचा उद्धार होत नाही. म्हणजे मुलगा हा, जे काही पित्र आहेत, आपले वाडवडील जे काही आहेत मृत्यू पावलेले, तर त्या सगळ्यांचा उद्धार फक्त मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून तोच करू शकतो. परिणामी ह्या सर्व पितरांचा उद्धार करण्यासाठी मुलगा जन्मास घालणे हे आवश्यक होऊन जातं. म्हणजे अशा वेगवेगळ्या धार्मिक समजुतीमुळे मग लोक नाना प्रकारे, नाना पद्धतीने म्हणजे ते अपत्य जन्माला घालतात. त्याचा परिणाम हा होतो की लोकसंख्या वाढते. तर हे एक कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर नेक्स्ट कारण आहे हवामान आणि भौतिक वातावरण. पहा, तर ते तर कारण होतंच, पण दुसरं एक कारण आहे भारतातील लोकसंख्या वाढण्याचं. हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे की भारतातील जे हवामान आहे ते उष्ण हवामान आहे. तर भारत हा एक उष्णकटिबंधात असलेला देश आहे, आणि या कटिबंधामध्ये लोकांमध्ये एक शारीरिक परिपक्वता लवकर प्राप्त होते. म्हणजे त्याला आपण प्रजोत्पत्ती परिपक्वता लवकर प्राप्त होते. परिणामी लवकर हे शारीरिक परिपक्वता प्राप्त झाल्यामुळे विवाह या ठिकाणी लवकर केले जातात, विशेष करून मुलींचे. आजही पहा, आपण हे खेड्यामध्ये पाहतो, 10वी झालं, जास्तीत जास्त 12वी. तर 12वी झालं की संपूर्ण कुटुंबांना या ठिकाणी त्या मुलीच्या लग्नाकडे सगळ्या कुटुंबाच्या नजरा, समाजाच्या नजरा त्या ठिकाणी वळतात. तर त्याचं कारण हेच की आता लवकर परिपक्व झाल्या कारणाने कुठंतरी यांचं विवाह लवकर केलं पाहिजे अशी एक आमची धारणा असते. त्यामुळे लवकर विवाह या ठिकाणी घडून येतात, आणि शारीरिक परिपक्वता लवकर प्राप्त झाल्या कारणाने या ठिकाणी प्रजनन काळ, जो प्रजोत्पादन काळ आहे तो ठिकाणी वाढतो, म्हणजे लांब असतो. परिणामी लोकसंख्या वाढ होते, लवकर विवाह होतात आणि लोकसंख्या वाढ होते. अनेक अपत्ये जन्माला घातले जातात, त्यामुळे जन्मदर वाढतो आणि लोकसंख्या वाढतो. म्हणजे हवामान आणि भौतिक वातावरण हे देखील एक लोकसंख्या वाढीचं कारण आहे असं आपल्याला सांगता येते. तर नेक्स्ट आहे दारिद्र्य. पहा, दारिद्र्य ज्यालाच आपण गरिबी असे म्हणतो, या गरिबीमध्ये आजही आपण सर्वसामान्यपणे डोळसपणे जर आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जे कुटुंब गरीब आहेत त्याच ठिकाणी जास्त अपत्य संख्या, जास्त लोकांची संख्या आपणाला दिसून येते. आणि जे लोक बऱ्यापैकी शिक्षित आणि सधन आहेत, श्रीमंत आहेत, अशा ठिकाणी कमी लोक त्या कुटुंबामध्ये
कमी सदस्य आपल्याला दिसून येतात. तर याच्यामध्ये एक साधारणपणे एक सहसंबंध आपण पाहतो, कोरिलेशन. तर काय कोरिलेशन काय, तर दारिद्र्यामुळे म्हणजे या ज्या कुटुंबामध्ये जास्तीची अपत्य संख्या आपल्याला दिसून येते. जास्तीची अपत्य संख्या कशासाठी, की हे जे लोक गरीब आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन हे कमी आहेत, त्यांची मिळकत ही कमी आहे. तर कुटुंबामध्ये मिळकत वाढण्यासाठी उत्पन्न वाढीचं साधन म्हणून हे गरीब लोक त्या मुलांकडे पाहतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की घरामध्ये जास्तीत जास्त व्यक्ती असतील, कमावते हात असतील, तर प्रत्येक व्यक्ती कमावून आणेल आणि परिणामी साहजिकच कुटुंबाचं उत्पन्न वाढेल. तर या दृष्टिकोनातून गरीब लोक विचार करतात. म्हणून गरीब लोक त्या ठिकाणी अपत्य हे उत्पन्न वाढीचे साधन मानून त्या ठिकाणी बघतात आणि परिणामी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतात, म्हणून लोकसंख्या वाढते. आणि दुसऱ्या गोष्ट सांगण्यात येते की ह्या गरीब कुटुंबामध्ये साधारणपणे मनोरंजनाची साधनं नसतात. म्हणजे आता पहा, रेडिओ, दूरदर्शन, मोबाईल, आज दूरदर्शन घ्या, टी व्ही ज्याला म्हणतो, टी व्ही, दूरदर्शन किंवा रेडिओ हे केवळ मनोरंजनाचे साधने राहिले नाहीत, तर ते लोकप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे देखील ते महत्त्वपूर्ण साधन आहे. तर ह्या दूरदर्शन आणि रेडिओवरून वेगवेगळे विचार, आधुनिक विचार तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून ऐकायला आणि पाहायला मिळते. त्याच्यामुळे लोकांचं राहणीमान, लोकांची विचार करण्याची पद्धती ह्या टी व्ही आणि रेडिओमुळे बदलते. म्हणजे एक आधुनिक विचारांचा परिणाम त्यांच्यावर व्हायला लागतो. म्हणून पहा, आपण सर्वच जण याला आपण अर्थशास्त्रामध्ये प्रदर्शन प्रभाव आहे, डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट हा एक प्रभाव म्हणतो. म्हणजे इतरांचं पाहून केलेले अनुकरण, ज्याला आपण प्रदर्शन प्रभाव म्हणतो. म्हणजे एखादा हिरो जर हे कपडे घालत असतील तर आपण ते करणं, एखादी हिरोईन ते करत असेल तर आपण तशा पद्धतीची फॅशन करणं, तर हे प्रदर्शन प्रभाव झाला. तर एकंदरीत आपण टी व्हीकडे पाहून, टी व्हीमध्ये पाहून, तर त्याचा परिणाम ॲक्च्युली लोक जनमानसावर होत असतो. लोक त्या पद्धतीने आचरण करताना दिसतं. पण या गरीब कुटुंबामध्ये हे मनोरंजनाचे साधनं नसल्या कारणाने ते मग प्रजोत्पादन क्रियेत व्यस्त राहतात. नवीन विचार त्या ठिकाणी त्यांना भेटत नाही. परिणामी त्या ठिकाणी ते लोकसंख्या त्या ठिकाणी वाढते. म्हणजे दारिद्र्य हे एक लोकसंख्या वाढीचं कारण आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर हे एक नेक्स्ट या स्लाईडमध्ये महत्त्वपूर्ण कारण आहे, अशिक्षितपणा व अज्ञान. खरं तर हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. तर लोकसंख्या वाढीच्या कारणाचं दारिद्र्यासोबतच दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे अशिक्षितपणा किंवा अज्ञान, निरक्षरता हे मानलं जातं. कारण का, निरक्षरतेमुळे साक्षर जनता, सुशिक्षित जनता ही केवळ शब्दाने साक्षर नसून त्यांच्यामध्ये नवीन विचारांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. त्यांच्यामध्ये दूरदृष्टी दिसून येते. परिणामी हे लोक भविष्याबद्दल चांगल्या प्रकारे विचार करू शकतात आणि त्या सगळ्यांमुळे ते आपल्या कुटुंबाचा आकार किती असावा, कुटुंबामध्ये किती संख्या असावी याबद्दल ते धोरण ठरवतात. पण ज्या ठिकाणी अशिक्षित जनता असते, निरक्षर लोक असतात, व त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अंधश्रद्धा आणि अनेक प्रकारच्या त्या परंपरामध्ये ते अडकलेले दिसून येतात. त्यांच्या दूरदृष्टीचा अभाव असतो. परिणामी ते कुटुंबाच्या आकाराबद्दल, आधुनिक विचारांबद्दल बेफिकीर असतात, बेपर्वा असतात. त्याच्यामुळे कुटुंबामध्ये किती संख्या जन्माला घालावी याबद्दल ते अनभिज्ञ असतात. परिणामी त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये
अशिक्षित कुटुंबामध्ये जन्मदर जास्त असतो, जास्त अपत्य जन्माला घातले जातात, परिणामी लोकसंख्या वाढते. म्हणून या ठिकाणी सांगता येते की अशिक्षितपणा किंवा निरक्षर हे अज्ञानाचं एक कारण आहे. तर नेक्स्ट आपल्याला सांगता येते की लोकसंख्याविषयक धोरणाचा अभाव. तर पहा, आपण भारतीय संदर्भामध्ये हे पाहतो की भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वी आपणा सर्वांना माहीत आहे की ब्रिटिशांचं राज्य होतं. तर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावर राज्य केले. पण या 150 वर्ष राज्य करत असताना ब्रिटिशांनी भारतीय लोकसंख्येबद्दल काही एक धोरण ठरवलेलं नाही. ब्रिटिशांनी आपणाला माहीत आहे की 1891 पासून त्यांनी जनगणना सुरू केल्या. लोकसंख्येचं त्याने पहा आणि संशय इंग्रजांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी भारतामध्ये लोकसंख्या जनगणनेचं म्हणजे शास्त्रीय दृष्टीने त्यांनी सुरुवात केली. परिणामी आजही आपणाला अखंडपणे आपण जनगणना करतो, ठीक आहे. पण त्यांनी ही जी भारताची लोकसंख्या आहे, भारत हा एक खंडाप्राय देश आहे आणि या देशामध्ये असणारा जन्मदर हे प्रचंड होतं आणि लोकसंख्या ही उत्तरोत्तर वाढत होती. तर या वाढत्या लोकसंख्येविषयी यांना भविष्यामध्ये कोणत्या साधनांचा वापर करावा लागेल, त्यांना कोणकोणती साधन संपत्ती लागेल याबद्दलचं धोरण किंवा लोकसंख्या एक चांगल्या पद्धतीने लोक जगण्यासाठी देशाची किमान लोकसंख्या किती असावी, जेणेकरून लोकसंख्येचा त्या देशातील भौतिक साधन संपत्तीवर ताण येऊ नये, अशा प्रकारची एक आदर्श लोकसंख्या किती असावी, अशा प्रकारचं काही एक धोरण या ठिकाणी ब्रिटिशांनी स्वीकारलेलं नव्हतं. परिणामी त्या 150 वर्षापासूनच म्हणजे 1600 पासून इंग्रजांचं आगमन जर म्हणलं, इसवी सन 1600 पासून, तर 1600-1700 त्या कालावधीपासून भारतामध्ये म्हणजे लोकसंख्या वाढ सुरू होती. पण याच्या वाढत्या ह्या लोकसंख्येच्या या समस्याचा विचार इंग्रजांनी केलेला नाही. लोकसंख्या भारतात प्रचंड वाढत आहे, वेगवेगळ्या गोष्टींवर ताण येत आहे. तर याला कुठेतरी रोखण्याचे उपाय इंग्रजांनी केले असते त्या काळामध्ये, तर आज भारताची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली नसती. पण ह्या लोकसंख्याविषयक धोरणाचा अभाव ब्रिटिशांनी तर केलेलाच होता. पण स्वातंत्र्योत्तर काळात देखील खूप उशिराने हे लोकसंख्या धोरण ठरवण्यात आलेलं होतं. पण याचा काटेकोर अंमलबजावणी होते काय, तर तेही एक प्रश्न आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जन्मदर अशा रीतीने वाढता राहिला आणि त्यामुळे भारतीय लोकसंख्या वाढीस लागू लागली. म्हणजे लोकसंख्याविषयक धोरणाचा अभाव हे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचं हे कारण म्हणून आपणाला सांगता येते. तर नेक्स्ट पहा, कुटुंब नियोजन कार्यक्रमाबद्दल लोकांची उदासीनता. पहा, कुटुंब नियोजन कार्यक्रम आपणा सर्वांना माहीत आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा एक कुटुंब नियोजन कार्यक्रम एक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून या ठिकाणी भारतीयांमध्ये एक चर्चा आहे. तर कुटुंब नियोजन म्हणजे काय, तर आपल्या कुटुंबाची संख्या, कुटुंबाचा आकार कमी करण्यासाठी, म्हणजे आपल्या कुटुंबात किती बालके जन्माला घालावी याबाबतचं धोरण आणि त्यावर ते रोखण्यासाठी केलेलं एक शास्त्रीय वैद्यकीय उपाय म्हणजे कुटुंब नियोजन. याला फॅमिली प्लॅनिंगचं आपण ऑपरेशन असं म्हणतो. म्हणजे यापुढे निर्धारित बालकांपेक्षा जास्त बालके जन्मास येऊ नये यासाठी केलेली ती शस्त्रक्रिया किंवा नियोजन म्हणजे ते कुटुंब नियोजन. यासाठी की निर्धारित संख्येपेक्षा जास्त अपत्य त्या ठिकाणी जन्माला येऊ नये याबद्दल केलेला तो संतती नियमनाचा उपाय म्हणजे कुटुंब नियोजन होय. तर अशा प्रकारे हा कुटुंब नियोजनाचा जो प्रयत्न आहे भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर झालेला आहे. म्हणजे भारत स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर विशेष करून श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कालखंडामध्ये ही कुटुंब नियोजन नामक संकल्पना भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उदयास आली. तर
आणि हे ते काही प्रमाणात वादग्रस्तही ठरली, कारण का सरकारी प्रयत्न, त्या सरकारकडून झालेले जबरदस्तीने लोकांवर झालेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया, त्यालाच पुरुष नसबंदी नामक ती शस्त्रक्रिया होती. तर या वेगवेगळ्या कारणामुळे हे भारतातील जे कुटुंब नियोजन हे वादग्रस्त ठरलेलं आहे. तर सरकारकडून केलेल्या ह्या जोर जबरदस्तीमुळे त्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींच्या तर लोक, अर्थात भारतातील लोकांमध्ये, पुरुषांमध्ये विशेष करून एक मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीची भावना होती, विरोधाची भावना होती. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी सरकारच्या या कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमास तसा त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही. पण इंदिरा गांधीच्या नंतरच्या काळात देखील तर ज्या सरकारकडून या कुटुंब नियोजनाविषयी लोकांमध्ये जे एक प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तो त्या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येत नाही. मग त्या सर्वांचा परिणाम म्हणून आजही लोकसंख्या वाढते आहे. आता आजघडीला जर आपण पाहिलं तर साधारणपणे बहुसंख्य लोक कुटुंब नियोजनाबद्दल जागरूक झालेले दिसतात. पण आजही एक मोठी अशी संख्या आहे जे कुटुंब नियोजन कार्यक्रमाबद्दल उदासीन आहेत, बेफिकीर आहेत. ते म्हणजे कुटुंब नियोजनाचं शस्त्रक्रिया ते करताना दिसून येत नाहीत. परिणामी त्या कुटुंबामध्ये जन्मदर मोठ्या प्रमाणात वाढतो आणि ज्याचा परिणाम म्हणून भारतीय लोकसंख्येमध्ये वाढ होते. म्हणजे लोकसंख्या वाढीचं हे एक कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. तर पहा, आतापर्यंत आपण जी काही कारणं पाहिलेली होते लोकसंख्या वाढीची, ती जन्मदरास जबाबदार धरणारी कारणं होती. म्हणजे त्याचा या सर्व कारणांचा परिणाम म्हणून जन्मदर वाढत होता, परिणामी लोकसंख्या वाढत होती. तर हे जन्मदराच्या दृष्टिकोनातून सांगितलेली कारणं त्या ठिकाणी ती होती. तर आता आपण या ठिकाणी मृत्यूदरात होणाऱ्या घटीमुळे लोकसंख्या कशी वाढते आणि त्यातून त्याची कोणती कारणे आहेत. पहा, लोकसंख्या कशामुळे वाढते की थेट जर पाहिलं तर जन्मदरामुळे वाढते. म्हणजे जास्त अपत्य जन्मालामुळे वाढते. आणि दुसऱ्या बाजूनं आपण जर पाहिलं तर मृत्यूदर घटल्यामुळं बी जन्मदर वाढते. पहा, आपण लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये ती पहिली अवस्था पाहिली होती की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या जन्मदर वाढतो, मोठ्या प्रमाणावर बालके जन्माला येतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर मरणारे लोकही त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे मृत्यूदरही तेवढाच आहे. त्याचा परिणाम असा होता की ती लोकसंख्या स्थिर दिसते जवळपास. म्हणजे लोकसंख्या वाढ बिलकुल दिसत नाही. जैसे थे ची अवस्था त्या ठिकाणी दिसून येते. का तर त्या अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे सारख्या प्रमाणावर आपणाला दिसते. पण नंतरच्या अवस्थेमध्ये आपण पाहिलेलं आहोत तर जसजसं हे मृत्यूदर घटलेला आहे, मृत्यूदर घट आणि जन्मदरात वाढ म्हणजे साहजिकच लोकसंख्येमध्ये वाढ होईल. तर हे जे काही मृत्यूदर घट आहे, तर हे मृत्यूदर पहा, पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलेलं होतं असेल, पण पाहिले नसेल पण आपण ऐकतो की इंग्रजांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडायचे. म्हणजे दुष्काळ म्हणजे आपण पाहतो, साधारण दुष्काळ म्हणजे काय की एका अवर्षणाची किंवा अतिवर्षणाची, अतिवृष्टीची स्थिती, त्याच्यामुळे जी काही परिस्थिती उद्भवते त्याला आपण दुष्काळ म्हणतो. म्हणजे जास्तीचा पाऊस पडून शेतकऱ्यांची पिके नष्ट होणं, ज्याच्यामुळे लोकांचं अन्नधान्य न मिळणं, ती अवस्था एक दुष्काळाची असते. दुसरी, पाऊसच न पडल्यामुळं शेतकऱ्यांची म्हणजे शेती पीक तयार न होणं, तर यातून उद्भवलेल्या परिस्थितीला आपण दुष्काळ म्हणतो. तेही एक दुष्काळ आहे. म्हणजे कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ असे आपण त्याचे प्रकार बघतो. तर इंग्रजांच्या ह्या काळामध्ये हे दुष्काळ मोठ्या प्रमाणावर पडत होते. पण इंग्रजांनी जेव्हा पाहिलं होतं की हे दुष्काळ का पडतात आणि या दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्न नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मृत्यू पडत होते, मरण पावत होते. म्हणजे ते त्या ठिकाणी लहान बालकेच होती का नाही, तर अनेक प्रौढ व्यक्ती, प्रौढ लोक देखील त्या ठिकाणी मरताना दिसून येत होते. कारण का दुष्काळामुळे लोकांना खायला मिळत नव्हतं. पण नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी विचार केला, हे दुष्काळ भारतात का पडतात, वारंवार का पडतात,
त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय जी शेती आहे ती या मान्सूनवर अवलंबून आहे. म्हणजे वर पाऊस पडला तर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी त्यावर्षी पिकते, पिकाला भरपूर पाणी भेटते आणि शेती पिकते, अन्नधान्य पिकते, त्याच्यामुळे शेतीने एक समृद्धी येते. पण ज्या वर्षी पाऊस पडला नाही त्यावेळी शेतकऱ्यांचं पीक येणार नाही, त्याच्यामुळे तो स्थिती म्हणजे दुष्काळच होऊन जातं. तर त्या ठिकाणी इंग्रजांनी सर्वप्रथम भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धरण बांधून किंवा कालवे काढून शेतीला जलसिंचनाचे उपाय त्यांनी सुचवलेलं होतं. म्हणजे जास्तीत जास्त शेती पाण्याखाली आली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, लोकांना बारमाही अन्न मिळेल, यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय केले. मग त्याचा परिणाम असा झाला की नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य खायला मिळू लागलं चांगल्या प्रकारे. मग त्याच्यामुळे मृत्यूदर घटला. म्हणजे कशाबरोबर घटला तर दुष्काळ दूर करण्याचे अनेक उपाय त्या ठिकाणी सरकारकडून झाले. परिणामी मृत्यूदरात घट झाला. अन्न नसल्यामुळे जे लोक मरायचे ते असे मृत्यू त्या ठिकाणी रोखले गेले. त्याचा परिणाम म्हणून लोकसंख्या वाढली. तर दुसरा आहे साथीचा रोग. पहा, हे साथीचे रोग म्हणलं ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. आता हे कोरोना पॅन्डेमिक हे साथरोगच आहे. ज्या एका रोगाची लागण, ज्या रोगाचं लागण हे केवळ एकट्या दुकट्या व्यक्तीला नसून प्रचंड मोठ्या जनसमूहाला तो रोग कवेत घेत असतो, प्रसार होतो, त्याला आपण साथीचे रोग असे म्हणतो. तर अशा प्रकारचे साथीचे रोग पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर येत होते. ब्रिटिशकालीन किंवा ब्रिटिशांपूर्वी देखील भारतामध्ये असे वेगवेगळे साथरोग येत होते, ज्यात प्लेग होता, कावीळ होता, कॉलरा होता, टायफॉइड होता, त्याला हगवण म्हणतो. अशा प्रकारचे वेगवेगळे रोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत होते. आणि हे साथीचा रोग आल्यामुळे त्या ठिकाणी लाखो जनता मृत्यूच्या दाढेत लोटली जाई, म्हणजे अक्षरशः मृत्यू पावत होते. आज आपण कोरोना या भयानक साथरोगामुळे पाहतो आहोत की जगामध्ये मोठ्या प्रमाणावर एक जीवितहानी या कोरोनाच्या साथरोगामुळे होताना दिसून येत आहे. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो आहोत अनेक लोकांचे प्रिय नातेवाईक त्या ठिकाणी ते गमावताना दिसतात. कारण का? हा साथरोग आहे. हा एकाचा रोग दुसऱ्याला होऊ शकतो. पण ही यापूर्वीचे अशा प्रकारचे जे अनेक साथरोग होते, जे आता आपण कोरोना पाहतो आहे, तर एकेकाळी अशा प्रकारचे साथरोग वर्षामधून अनेक प्रकारचे साथरोग येत असेल आणि त्या साथरोगामुळे अनेक लोक मृत्यू पावत होते. पण नंतरच्या काळामध्ये वाढत्या संशोधन आणि शिक्षण आणि जागरूकता यामुळे आणि सरकारच्या कल्याणकारी धोरणांमुळे या साथरोगांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण स्थापित केल्या गेलं. परिणामी त्या ठिकाणी अशा विविध रोगाने म्हणजे टायफॉइड, कॉलरा या रोगांमुळे बळी पडणारे लोक त्या ठिकाणी थांबले. परिणामी लोकसंख्येमध्ये वाढ झाला असं आपल्याला म्हणतात. तर नेक्स्ट आपल्याला सांगता येते की आरोग्यविषयक सुविधांचा विस्तार. पहा, अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक देश आपल्या देशातील लोकांना जास्तीत जास्त प्रगत साधनं आणि सुविधा देण्याचं प्रत्येक सरकार प्रयत्न करत आहे. नव्हे तर कल्याणकारी विचारांचा प्रभाव जगातील सर्वच देशावर होत असल्याकारणाने आज भारतामध्ये पाहतो आपण की आरोग्यविषयक सुविधा सरकारने आपल्या लोकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद होताना दिसते आहे. त्याच्या वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण होताना दिसत आहेत. म्हणजे आपण आपल्या सर्वांना माहीत आहे की एक योजना UP मध्ये मनमोहन सिंग यांनी सुरू केली होती, जी आजही चालू आहे, ज्याला आपण NRHM नॅशनल रूरल हेल्थ मिशन ही एक योजना त्यांनी सुरू केली. काय होतं त्या योजनेमध्ये की या देशातील ग्रामीण लोकांपर्यंत म्हणजे सर्वच लोकांपर्यंत कुणालाही आरोग्यविषयक समस्यामुळं मृत्यू होऊ नये यासाठी ही योजना सुरू केली. त्या अंतर्गत
अनेक खेड्यापाड्यामध्ये प्रायमरी ज्याला आपण PSC म्हणतो, प्रायमरी हेल्थ सेंटर, तर ते स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये त्या ठिकाणी एक नर्स असेल, प्रत्येक गावामध्ये PSC असेल आणि ती नर्स गावातील लोकांचं जे काही आरोग्यविषयक छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे अशा रीतीने सरकारनं अशा अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा दिल्या कारणानं त्यामुळे विविध रोग होऊन मरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली, परिणामी लोकसंख्या वाढली असं म्हणता येते. दुसरं आहे प्रसूतीसंबंधी सोयींची उपलब्धता. पहा, मृत्यूदर वेगानं घडण्याचं कारण म्हणजे हे एक सांगता येते की प्रसूतीसंबंधी सोयींची उपलब्धता. की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे एकेकाळी बालकांचा मृत्यूदर भारतामध्ये सर्वाधिक होता. नवे आपला गडचिरोली, मेळगाव, मेळघाट, नंदुरबार हे सारखे जिल्हे संपूर्ण जगामध्ये बदनाम होते, किंवा आफ्रिकासारखे देश हे बालमृत्यूसाठी प्रसिद्ध होते. बालमृत्यू ज्याला भ्रूण मृत्यू म्हणू, तर हे बालमृत्यू केव्हा व्हायचे, कसे व्हायचे, तर जास्तीत जास्त बालमृत्यू हे प्रसूती होताना, म्हणजे एक स्त्री आपलं अपत्य जन्मास घालताना त्या बालकाचा आणि कधीकधी त्या आईचा मृत्यू होत असे. कारण का, त्या काळामध्ये अशा प्रकारच्या कोणत्या सुविधा नसल्या कारणाने लोक पारंपरिक पद्धतीमध्ये म्हणजे प्रसूतीसंबंधीच्या सुविधा न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी बालकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असे. पण आज सरकारने प्रत्येक खेड्यापासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी आज आपणाला हे प्रसूतीसंबंधीच्या अनेक दवाखाने सुविधा या ठिकाणी सरकार आणि खाजगी यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेले आहेत. परिणामी या कारणाने होणारी जी मृत्यूदर आहे तर ती मोठ्या प्रमाणावर रोखल्या गेली. परिणामी त्याचा लोकसंख्या वाढ झाली असं आपल्याला म्हणता येते. तर नंतर आहे सरासरी आयुर्मानात वाढ. पहा, सरासरी आयुर्मान म्हणजे ज्याला आपण एखादं व्यक्ती जन्मास आल्यानंतर एखादा बालक किती काळ जिवंत राहतो त्याच्यावरून तो आयुर्मान काढत असतो. म्हणजे एक व्यक्ती साधारणपणे किती काळ जीवन जगत असतो, जिवंत राहू शकतो, त्याला आपण एक आयुर्मान असे म्हणतो. तर आपण जर पाहिलेलं आहे की 1921 म्हणजे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जर पाहिलं, बरं म्हणजे लोकांचं आयुर्मान काय होतं, तर 1921 पुरुष लोक 23.31 म्हणजे 23व्या वर्षापर्यंत 23 वर्ष साधारण जिवंत राहत असे. त्यानंतर ते विविध कारणांनी मरत असे. म्हणजे 23 वर्ष आयुर्मान होतं 1921 भारतामध्ये. तर स्त्रियांसाठी 22 वर्ष होतं, 22.59. तर पहा, 1921 म्हणजे भारतामध्ये आयुर्मान पुरुषांसाठी 23 तर स्त्रियांसाठी 22 होतं. तर 2011चं जनगणना आपण जर पाहिलं सध्या, तर यानुसार भारतामध्ये आयुर्मान वाढल्याचं दिसते. म्हणजे त्या काळी केवळ 22 वर्षापर्यंत व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता शाश्वती होती. कारण का, वेगवेगळे रोग त्याला वाटेतच भेटत असे आणि तिकडे घेऊन जात असे. पण अलीकडच्या काळामध्ये सरकारी आणि वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण झाल्या कारणाने तर मनुष्याच्या ह्या आयुर्मानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसते. 2011 जर पाहिलं की आज साधारणपणे भारतामध्ये आयुर्मान आहे 70 वर्षापर्यंत वाढल्याचं आपणाला दिसून येते. साधारणपणे 70 वर्ष आयुर्मान आज आपणाला दिसून येते. यामध्ये तर अशा प्रकारे हे आयुर्मान वाढल्यामुळे म्हणजे लोकसंख्या वाढ होते. लोक जर उशिराने मरू लागली त्याचा परिणाम निश्चितपणे लोकसंख्या वाढीवर होतो. म्हणजे आयुर्मान हे मृत्यूदर रोखण्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे.
आयुर्मान वाढल्यामुळे मृत्यूदरात घट झाली. परिणामी त्या ठिकाणी लोकसंख्या वाढ आपल्याला दिसून येते. तर पहा, दुसरं या ठिकाणी आपण पाहू लोकसंख्या वाढीचे परिणाम, याला आपण समस्या म्हणू. समस्या पहा, मी समस्या म्हणा. एक मिनिट. समस्या, हां, लोकसंख्या वाढीचे परिणाम किंवा समस्या. पहा, आता ही वाढली लोकसंख्या वाढ जर अशा रीतीने निरंतर चालूच राहील तर याचा काहीतरी परिणाम होईल. काय परिणाम होईल? की पहिला परिणाम होईल की लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारीमध्ये वाढ होईल. हे आपणा सर्वांना माहीत आहे की भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वेगाने वाढत असल्यामुळे आज सर्वत्र आपणाला ही बेरोजगारीची समस्या दिसून येते. तर पहा, नियोजन काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या देशाचा विकास होण्यासाठी की प्रत्येक व्यक्तींना काम मिळालं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती जर काम मिळत असेल, प्रत्येक लोकांना उत्पन्नाचं साधन असेल तर निश्चितच त्याच्यामुळे देशाचा उत्पन्न वाढून, GDP वाढून देश प्रगती करू शकतो. हे साधारण त्याचं सूत्र आहे. पण या ठिकाणी लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे लोकांना उत्पन्नाची आणि रोजगाराची साधनं त्या ठिकाणी तयार करता येत नाही. त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बेरोजगारी दिसून येते. म्हणून ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी वाढते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. पण याचा परिणाम हे होतो की शेतीवर त्याचा भार वाढतो, शेतीवरील वाढता भार. आता ही जी काही वाढती लोकसंख्या आहे तर ह्या सगळं लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्याचं साधन म्हणजे शेती आहे. पहा, भारतामध्ये शेतीमधूनच लोकांना म्हणजे अन्नधान्य हे मोठ्या प्रमाणावर तयार होते. लोकसंख्येच्या प्रमाणात असलेलं भूमीचं प्रमाण हे अगदी कमी आहे, व्यस्त आहे. म्हणजे प्रचंड लोकसंख्या आणि कमी शेती, कमी जमीन अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. म्हणजे या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन वाढवणे गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने लोकसंख्या जर वाढत राहील तर त्या शेतीवर ते ताण येईल की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आता अन्नधान्य कसं करायचं, अन्नधान्याचा पुरवठा कसा करायचा, अशा रीतीने म्हणजे शेतीवरील त्याच्यामध्ये ताण येईल. आणि हे वाढत्या लोकसंख्येमुळे पहा, दुसरी गोष्ट कृषीयोग्य भूमीची प्रतिव्यक्ती घट होईल. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये पहा, एकेकाळी सांगायचं की आमच्या आजोबाला 20 एकर जमीन होतं, आमच्या बाबाला 5 एकर झालं आणि मला 1 एकर. हे असं जमिनीचं प्रमाण घटत येते. हे असं का होते? म्हणजे माझं वैयक्तिक नाही, एक उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे आजोबांना 20 एकर जमीन होती आणि त्यांच्या मुलांना 5-5 एकर आली, म्हणजे आजोबांना 4 अपत्य होते. म्हणजे आजोबाच्या नातूला 1-1 एकर आली. म्हणजे अशा रीतीने परत लोकसंख्या वाढल्यामुळं प्रत्येकाच्या वाट्याला येणारी जमीन ही कमी कमी होत गेली. त्याचा परिणाम हा होतो की या वाढत्या लोकसंख्येमुळं भूमीचं विभाजन म्हणजे तुकडीकरण होते, शेतीचं तुकडीकरण होते, शेतीचे जमिनीचे तुकडे पाडले जातात. म्हणजे 20 एकर त्या आजोबाला होती तर त्याच्या मुलांना 4-4 एकर मिळालं. म्हणजे 20 एकरची वाटणी आता 4 जणांमध्ये झाली आणि पुढे 1-1 मध्ये झाली. अशा रीतीने ह्या जमिनीचं अपखंडन किंवा विभाजनाची समस्या या लोकसंख्येमुळे निर्माण होते. तर नेक्स्ट सांगता येते लोकांच्या जीवनमानात घट. पहा, भारतात लोकसंख्या वेगाने वाढलेली आहे आणि ही लोकसंख्या म्हणजे वेगाने वाढल्यामुळे प्रचंड हे लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी आपणाला लोकांचं जीवनमान घसरल्याचं दिसते.
घसरल्याचं दिसते. जीवनमान म्हणजे लोकांचं राहणीमान किंवा त्यांच्या उपभोगाची पातळीमध्ये घट होणे. पहा, वाढत्या लोकसंख्येला हे साहजिकच आहे. ज्या ठिकाणी लोकांची संख्या, ज्या कुटुंबामध्ये लोकांची संख्या जास्त आहे, त्यांच्या ठिकाणी उत्पन्नाची साधनं कमी असतात. उत्पन्न कमी असल्याकारणाने ते उपभोग कमी घेतात. म्हणजे आवश्यक गरजाही त्यांच्या पूर्ण करण्याची तिथं त्या ठिकाणी समस्या निर्माण होते. त्यांना चांगलं खायला, चांगलं राहायला मिळत नाही, त्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. परिणामी एकंदरीत या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांचं जे राहणीमान आहे ते अतिशय खालच्या दर्जाचं असते. गरीब लोक ज्या पद्धतीने राहतात, म्हणजे अशा प्रकारे या वाढत्या लोकसंख्येमुळं लोकांचं हे जीवनमानामध्ये, लोकांच्या राहणीमानामध्ये घट होते. लोक निकृष्ट पद्धतीने या ठिकाणी जीवन जगताना आपल्याला दिसून येतात आणि हे या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होते. म्हणजे लोकसंख्या वाढली की ही एक समस्या निर्माण होते, लोकांच्या राहणीमानात घट होतेच. तर नेक्स्ट आहे भांडवल निर्मितीवर भर. भांडवल निर्मितीवर प्रतिकूल परिणाम म्हणलेला आहे. भांडवल निर्मितीवर प्रतिकूल परिणाम असं ते आहे. पहा, लोकसंख्या वाढल्यामुळे भांडवलावर काय परिणाम होतो, भांडवलाची काय समस्या होते. पहा, लोकसंख्या वाढत राहिल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कमी वाढ होते. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला उत्पन्न कमी भेटते, बेरोजगारीची समस्या वाढते, उत्पन्न कमी होते, उत्पादन कमी होते. मग ह्याच्यामुळे लोकांचं उत्पन्न कमी झाल्यामुळे लोकांची बचत कमी होते आणि लोकांची बचत कमी झाल्यामुळे गुंतवणूक कमी होते, ज्याला आपण भांडवल म्हणतो, ते कमी होते. म्हणजे भांडवल, लोक बचत कमी. पहा, लोकांचं उत्पन्न जास्त तर बचत जास्त असते. बचत म्हणजे आपण जे काही जमा करून ठेवतो तो एक्स्ट्राची जी बचत असते ते बचत बँकेकडे मिळते आणि राहिलेल्या त्या बचतीमधून लोक आपलं नवीन व्यवहार, उद्योगधंदे सुरू करतात. पण त्या ठिकाणी त्यांच्याकडे त्यांची बचतच नसल्याकारणाने ते गुंतवणूक करू शकत नाही, म्हणजेच ते भांडवल निर्मिती करू शकत नाहीत. अशा पद्धतीने या ठिकाणी भांडवल निर्मिती कमी होते, म्हणजे भांडवल निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजे सांगायचं हे की भांडवल निर्मिती ही अंतर्गत, म्हणजे त्या देशाच्या अंतर्गत बचतीवर असते. बचत दर जास्त असेल तर त्या ठिकाणी गुंतवणुकीचे प्रमाण वाढून भांडवल निर्मिती जास्त होते. बचत कमी तर गुंतवणुकीचे प्रमाण कमी, भांडवल निर्मितीचा दरही त्या ठिकाणी कमी असतो. अशा रीतीने भांडवल निर्मितीवर प्रतिकूल परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो. तर एकंदरीत आपण हे पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट आहे अकार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ. पहा, देशामध्ये कार्यशील लोकसंख्या असते, अकार्यशील लोकसंख्या काय आहे. कार्यशील लोकसंख्या म्हणजे ज्या लोकांना, म्हणजे प्रत्येकांना काम आहे, हाताला काम आहे, ज्याच्यामुळे ते स्वतःचं काही रोजगार, स्वतःचं काही उत्पन्न ते निर्माण करू शकतात. त्यांनी केलेल्या काळामुळे, ज्याला उत्पादक लोकसंख्या म्हणतो, जे काही कमावणारी लोकसंख्या म्हणतो, ते म्हणजे कार्यशील लोकसंख्या. अकार्यशील लोकसंख्यामध्ये ज्या लोकांना, जे लोक अशा प्रकारे उत्पादक कार्यात भाग घेऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे ते कसल्याही प्रकारचे उत्पन्न प्राप्त करू शकत नाहीत, अशा लोकसंख्येला आपण अकार्यशील लोकसंख्या म्हणतो. तर ह्या अकार्यशील लोकसंख्या कोणाला म्हणावं, तर हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसते, असं सांगण्यात येते की 0 ते 14 वयोगट आणि 60 वर्षापेक्षा जास्त जे काही वयोगट आहे, या लोकांना म्हणजे आपण अकार्यशील लोकसंख्येच्या गटामध्ये ठेवतो. अकार्यशील लोकसंख्येमध्ये 0 ते 14 आणि 60 वर्षावरील इतर लोक
यांचा समावेश आपण अकार्यशील लोकसंख्येमध्ये करतो. कारण का, हे लोक कसल्याही प्रकारे उत्पादक कार्यात भाग घेऊ शकत नाहीत, काम करू शकत नाहीत, परिणामी ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. तर ज्या देशामध्ये अशा अकार्यशील लोकांची संख्या जास्त असते त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असते. तर कार्यशील लोकसंख्या ही नेहमीच त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यास खूप मोठी मदत करत असते. म्हणून अशा रीतीने लोकसंख्या वाढीमुळे या अकार्यशील लोकसंख्येमध्ये वाढ होते, परिणामी लोकसंख्या वाढते असं आपल्याला सांगता येते. पहा, दुसरं आहे किंमत पातळीत वाढ. हे या वाढत्या लोकसंख्येमुळे तर किंमत पातळी वाढ होते. किंमत पातळीत वाढ म्हणजे ज्याला आपण महागाई वाढते, वस्तूच्या किमती वाढतात. साधारणपणे वस्तूच्या किमती वाढतात, त्याला आपण किंमत पातळीत वाढ म्हणतो. म्हणजे लोकसंख्या जर वाढत राहिली, अशाच गतीने, तीव्र गतीने जर लोकसंख्या वाढत राहिली तर त्यावेळेस वस्तूच्या किमती अतिशय वेगाने वाढत असतात. त्याचं कारण म्हणजे हे वाढीव लोकसंख्या आहे. कारण का ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात वस्तूचा पुरवठा वाढू शकत नाही, त्याला काही मर्यादा असतात. याचा परिणाम म्हणून या ठिकाणी त्या वस्तूची किंमत वाढत असते. तर हे एक त्याचं आपणाला लोकसंख्या वाढीचं परिणाम म्हणून सांगता येते. तर नेक्स्ट परिणाम आहे दरडोई उत्पन्नात समाधानकारक वाढीचा अभाव. या लोकसंख्या वाढीमुळे अशा रीतीने रोजगाराची समस्या निर्माण होते. म्हणजे रोजगार लोकांना मिळत नाही, मिळालं तरी तो पुरेसा असत नाही. म्हणजे त्यांचं जे उत्पन्न असते त्याचा परिणाम म्हणून एकंदरीत वर्षभरात जे काही लोक कमावतात त्यांचं हे उत्पन्न अतिशय अत्यल्प असते. म्हणजे त्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये समाधानकारक वाढ होत नाही. दरडोई उत्पन्न जे आपण म्हटलेलं होतं की देशाचं एकूण उत्पन्न भागिले त्या देशाची एकूण लोकसंख्या असं जर केलं तर त्याला दरडोई उत्पन्न म्हणतो. या वाढत्या लोकसंख्येमुळं हे दरडोई उत्पन्न घटत असते. भारताचं GDP वाढत आहे पण त्या प्रमाणात दरडोई उत्पन्न नाही. मोठ्या प्रमाणावर जर मागच्या काळाचा विचार केला तर एकूण GDP, एकूण राष्ट्रीय उत्पन्न आपलं वाढत आहे, पण प्रतिमानशी उत्पन्न जर पाहिलं तर ते त्या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही. तर त्याचं कारण हे की वाढत्या लोकसंख्येमुळे या दरडोई उत्पन्नामध्ये एक समाधानकारक वाढ होत नाही, हे ते परिणाम म्हणून आपल्याला सांगता येते. तर नेक्स्ट आहे या ठिकाणी सामाजिक सोयींचा दरमानशी उपलब्धता. सामाजिक सोयींची दरमानशी उपलब्धता, ज्याला कमी उपलब्धता म्हणलेले. पहा, सरकार आपापल्या देशातील सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. एक चांगला देश, एक प्रगतिशील देश त्यालाच म्हणता येते. ज्या देशामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणावर अशा साधन सुविधांची, भौतिक सुविधांची उपलब्धता असते त्या देशाला आपण एक विकसित देश, प्रगतिशील देश असं म्हणतो. पण सरकार ज्या काही या सामाजिक सोयी उपलब्ध करते ते लोकसंख्येवर अवलंबून असते. तर लोकसंख्या जर प्रचंड असेल तर त्या ठिकाणी त्या देशातील सामाजिक सोयीसुविधांवर ताण येतो. म्हणजे आज आपण हे कोरोनामुळं पाहत आहोत की सरकारनं जी काही आरोग्य व्यवस्था उभी केलेली आहे ती या कोरोनाच्या काळामध्ये वाढत्या या रोग प्रसारामुळे लोकांना दवाखाने भेटत नाही. म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये जागा भेटत नाही, बेड भेटत नाही पेशंटला. लोक बेडविना मरत आहेत. म्हणजे एवढ्या प्रचंड लोकसंख्येला अशा प्रकारे सरकार आता तेवढी व्यवस्था पण करू शकत नाही. म्हणजे हे वाढत्या लोकसंख्येमुळे जे काही साधनसुविधा सरकार देते म्हणजे ते लोकांना त्याचा पुरेपूर वापर करता येत नाही. ते अतिशय तोडक्या आणि तुटक्या प्रमाणामध्ये त्याचा लोकांना वापर करावा लागतो. म्हणजे सामाजिक सोयींचा
दरमानशी ही उपलब्धता ही अत्यंत कमी असते, हे आपणाला या सामाजिक म्हणजे लोकसंख्या वाढीचा परिणाम किंवा समस्या म्हणून सांगता येते. आता याच पद्धतीने आपण पाहतो की रोजगारीच वाढ होते, नाही सॉरी असामाजिक प्रवृत्तीमध्ये वाढ होते, म्हणजे चोऱ्या वाढतात, लुटपाट वाढते. हे वाढत्या लोकसंख्येमुळे हे सर्व दिसून येते. दुसरं आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे प्रदूषणही वाढते. तर अनेक ह्या समस्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये अजून वाढही करू शकता. तर आजच्या या पाठामध्ये आपण साधारणपणे भारतीय लोकसंख्या वाढीची कारणे, त्याच्या समस्या हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत. तर पुन्हा भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, नमस्कार.